तर एक महत्त्वाची बातमी समोर येते। वर्ध्यात रखडलेल्या रस्त्याच्या कामावर ग्रामस्थांचा संताप आता व्यक्त होतोय। अपूर्ण रस्ता, अपघात व आरोग्य समस्यांनी नागरिक आता त्रस्त झालेत। काम लवकर पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देखील नागरिकांनी यावेळी दिलाय। वर्ध्याच्या गोपुरी चौक साटोडा रस्त्याच्या रखडलेल्या कामावर अलोडी ग्रामस्थांचा संताप आता व्यक्त होतोय। 2 वर्षांपासून अपूर्ण रस्ता, धूळ, अपघात व आरोग्य समस्यांनी नागरिक त्रस्त झाले। ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाविरोधात प्रतिकात्मक श्रद्धांजली देखील त्यांनी वाहिली आहे। 3 दिवसात काम सुरू न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिलाय। साटोड्यापासून सुरू होणारा हा रोड मागील 2 वर्षापासून रखडलेला असून इतके गड्डे झालेले आहेत की 2 व्हीलर्सवाल्यांना सायटिकाचा त्रास होऊन राहिला, कोणाला खोकल्याचे आजार बळावलेले आहे, या इतकी धूळ उडत आहे। परंतु कोणतंही प्रशासन या आमच्या समस्याकडे दुर्लक्ष करून पूर्णपणे डोळेझाक करून आमच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने तरीही ते आम्हाला सहकार्य करत नाही। 2.5 वर्ष मंजुरीला होऊनही त्यांनी पहिले 6 महिने काम उशिरा सुरू केलं आणि आता 2.5 वर्ष झाले पण काम अर्धही पूर्ण झालेलं नाही आहे। तर 8 दिवसाच्या आत त्यांनी परत वेगाने कामाला सुरुवात न केल्यास रिंग रोड उला आम्ही चक्काजाम आंदोलन करू, एवढीच घोषणा आपल्यासमोर करतो। संबंधित डिपार्टमेंटनी 2 वर्षामध्ये फक्त 200 ते 300 मीटर हे रस्त्याचं बांधकाम केलेलं आहे आणि काही उर्वरित जागेवर बेडचं बांधकाम केलेलं आहे। पण या बेडमुळे 2 ते 3 महिन्यापासून हे बेडचं काम करून बंद पडले आहे। त्यामुळे धुळाचा खूप लोकांना त्रास होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।